पीएम किसानचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला करा हे छोटंसं काम. पीएम किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच येत्या बुधवारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेनंतर हा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली असून 16 नोव्हेंबर 2025 रोजी हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत आहेत. पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अंतिम लाभार्थी यादी तयार झाली आहे आणि राज्य शासनाच्या स्तरावर RFT साईन करण्यात आले आहेत. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या FTO फंड ट्रान्सलेशन ऑर्डर जनरेट सुरुवात होईल. त्यासोबतच सध्या पीएम किसानचे पोर्टल देखील तांत्रिक देखभालीसाठी घेण्यात आले असून त्यावर डेटा अपडेट करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही दररोज घेऊन येतो. पात्र असलेल्या शेतकऱ्यांची अंतिम लाभार्थी यादी तयार झाली आहे आणि राज्य शासनाच्या स्तरावर RFT साईन करण्यात आले आहेत. लवकरच पात्र शेतकऱ्यांचे फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट होण्यास सुरुवात होईल. यासोबतच सध्या पीएम किसानचे पोर्टल देखील तांत्रिक देखभालीसाठी घेण्यास आले असून त्यावर डेटा अपडेट करण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. या हप्त्याच्या वितरणापूर्वी केंद्र सरकारने योजनांच्या नियमानुसार लाभार्थ्यांचे भौतिक सत्यापन करण्याची मोहीम राबवली आहे. पीएम किसान योजनेनुसार एक कुटुंब एक लाभ, पती पत्नी आणि 18 वर्षाखालील एक अविवाहित मूल हा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर अशा पात्र शेतकऱ्यांना वगळण्यात येत आहे. तसेच जमिनीच्या नोंदीमध्ये किंवा इतर बाबीमध्ये संशयास्पद झालेले लाभार्थी देखील वगळले जात आहेत. त्यामुळे राज्यात अंदाजे 2 लाखाहून अधिक पात्र लाभार्थी वगळले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांचे मागील 20वा हप्ता किंवा 19वा हप्ता सत्यापन प्रक्रियेमुळे थांबला होता त्यांचे थकीत हप्ते देखील या 21व्या हप्त्यासोबत वितरित केले जाणार आहेत. हे काम करा सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वत्र महत्त्वाचे आणि सोपे काम म्हणजे आपला मोबाईल क्रमांक अपडेट करणे. अनेक शेतकऱ्यांना हप्ता जमा झाल्याची किंवा योजनेसंबंधित इतर महत्त्वाची माहिती SMS द्वारे मिळत नाही, कारण त्यांच्या पीएम किसान खात्याशी जुना किंवा बंद झालेला मोबाईल क्रमांक जोडलेला असतो. हे टाळण्यासाठी शेतकरी पीएम किसान पोर्टलवर किंवा पीएम किसान ॲप्लिकेशनद्वारे अगदी कमी वेळेत आपला मोबाईल नंबर बदलू शकतो. त्यासाठी आपला आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक वापरून माहिती शोधा आणि नवीन मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे तो सत्यापित करा. हा क्रमांक अद्ययावत केल्यास योजनेसंदर्भातील सर्व नवीन सूचना आणि अपडेट शेतकऱ्यांना वेळेवर मिळत राहतील. पात्र लाभार्थ्यांनी ही छोटीशी पण महत्त्वाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.